रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण करत आहोत खूप प्रमाणात प्रोटीन देणारी. बघा, छोलेची भाजी तर सगळेच खातात, परंतु ही छोलेची बिर्याणी आपण कशी करायची ते आज बघतोय. चला तर आपण आता इथे सुरुवात करूया. इथे मी बघा स्वच्छ असा बिर्याणीचा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि तो आता गरम पाण्यामध्ये ते टाकून व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. इकडे बघा मी रात्रभर हे छोले म्हणजे पांढरा जो हरभरा असतो, पांढरा चणा, तो रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तो छान असा भिजलेला आहे. आता तो आपण व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. इथे मी त्यामध्ये जेवढं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जराशी हळद आणि चवीनुसार मीठ असं टाकून घेतलेलं आहे. हे आता एक कुकरमध्ये लावून आपण याच्या एक साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. ते 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान असा शिजला जातो. आता हे आपले तांदूळ आणि छोले शिजेपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करणार आहोत. इथे मी टोमॅटो कट करून घेते. शक्य होईल तेवढा आपण बारीक असा टोमॅटो कट करून घ्यायचा. इकडे बघा आपला जो तांदूळ शिजायला घातलेला होता तो छान असा शिजलेला आहे, म्हणजे आपला प्लेन राईस तयार आहे. इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि हे आपले काजू हे व्यवस्थित असे कट करून ठेवलेले आहेत. आता जो आपला तांदूळ शिजायला घातलेला होता तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघा, बऱ्याचदा याच्यातलं पाणी काढून देखील तो सुटसुटीत असा केला जातो, परंतु जे पाणी काढलं जातं ते वेस्ट जातं. आज बघा मला भाकरी देखील करायच्या नव्हत्या, त्यामुळे त्याच्यातलं मी पाणी काढलेलं नाही. तो शिजलेला तांदूळ मी पसरवून एका ताटामध्ये ठेवला, जेणेकरून तो सुटसुटीत होईल आणि पटकन थंड देखील होईल. आपला जो पांढरा चणा होता तो देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघा, सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे आपली सर्व जी तयारी आहे ती पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते. याला बघा जरासं जास्त तेल टाकायचं. इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी मी टाकलेली आहे आणि हे अद्रक, लसूण आणि आपले जे कच्चे धणे असतात ते देखील मी अद्रक आणि लसूणमध्येच बारीक केलेले आहेत. या बिर्याणीमध्ये बघा तुम्ही जर कच्चे धणे टाकले तर त्याची वेगळीच अशी छान अशी चव लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता जो आपण कांदा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता व्यवस्थित असा आपण रेग्युलर बिर्याणीला जसा कांदा भाजून घेतो तसा मी कांदा देखील भाजून घेतला आणि त्यामध्ये या कट केलेल्या हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि काजू हे सर्व आता टाकून व्यवस्थित असं हे आपण भाजून घ्यायचं आहे. इकडे बघा चणा जो आपण शिजवून घेतलेला होता त्याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी कमी पाण्यामध्ये मी शिजवून घेतलेलं आहे. आता आपलं कांदा, टोमॅटो व्यवस्थित असं भाजल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची. आणि हा आपला गरम मसाला देखील बघा 1 ते 1.5 चमचा मी टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं. आता ही आपली हिरवीगार अशी कोथिंबीर आणि आपण चणा शिजवताना आणि तांदूळ शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे योग्य प्रमाणात हे मीठ टाकून एक वाफ काढून घेतलेली आहे मी, जेणेकरून जे कांदा, टोमॅटो, काजू आहेत ते मऊ पडतील. आणि ते व्यवस्थित असे एक वाफ काढून घेतल्यानंतर जो आपण चणा शिजवून घेतलेला होता तो देखील टाकला आणि इथे मी अगदी जराशी दुधावरती माझ्या साई होती ती टाकून घेतली आणि अगदी अर्धा कप दूध टाकून घेतलेलं आहे. बघा, हे असं जर दूध आणि त्याच्यावरची थोडीशी मलाई जर टाकली तर आपली चणा बिर्याणीला बघा थोडंसं पनीर घातल्याचा असं फ्लेवर येतो. आता हे आपलं जो चणा वगैरे घालून जो आपण तयार केलेली भाजी आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आपण हे बघा बिर्याणी करणार आहोत, त्याच्यामुळे भात आणि चणा याचे व्यवस्थित असे लेअर करून घेणार आहोत. एकदम खालच्या कडेला मी जरासा चणा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बघा असा भाताचा एक लेअर करून घेते.
बघा अशा प्रकारे त्याच्यावर नंतर आपण ही भाजी टाकून घेणार आहोत। बघा व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं। हे केल्यानं काय होतं की पूर्ण भातामध्ये व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स होते आणि ती दिसायला देखील सुरेख दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते। शक्य होतील तेवढे बघा लेअर असे करून घ्यायचे। माझे एक साधारण 3 चण्याचे आणि 2 भाताचे असे मी लेअर करून घेतलेले आहेत। हे व्यवस्थित असं पसरवून घेऊया। बघा दूध टाकल्यामुळे त्याचा सुगंध देखील बघा पनीर घातल्यासारखा येतोय। आता वरून जर अशी कोथिंबीर भुरभरायची आणि नंतर हे सर्व झाल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिट एक वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून सर्व जे त्याच्यामध्ये घातलेली चणा भाजी आणि तांदूळ आहे ते व्यवस्थित असं वाफवलं जाईल। इथे आपली छोले बिर्याणी तयार झालेली आहे आणि खायला खूप छान लागते। बघा इथे तिचा सुगंध देखील खूप छान येतोय। एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। बघा त्याचे लेअर केल्यामुळे ते घेताना देखील व्यवस्थित योग्य प्रमाणात भात आणि आपली जी छोलेची भाजी होती ती येते। आणि बघा मी यामध्ये ना भातापेक्षा छोले जास्त घातलेले आहेत, त्याच्यामुळे बघा यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन आहे। धन्यवाद।